श्री गुरुदेव दत्त. ओम श्री परमात्मने नमः. नवमोऽध्याय. अध्याय 9. या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. जे गुह्य सांगितलं म्हणा, जे गुह्य सांगायचं अर्जुनाला सांगितलं. मी आता तुला गुह्य ज्ञान सांगणार आहे असं मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. ते अत्यंत गुह्य असं ज्ञान भगवान आता या 9व्या अध्यायामध्ये सांगण्याचं अर्जुनाला सांगतात. हे राजविद्या राजगुह्य योग असं ह्या अध्यायाचं नाव आहे. आणि हे परम गोपनीय असं ज्ञान आहे असं भगवान सांगतात. अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, आता मी तुला परम गोपनीय असं ज्ञान सांगतो. म्हणजे अत्यंत रहस्यमय ज्ञान आहे. आणि म्हणूनच हे ज्ञान कोणाला सांगायचं नसतं. आणि कोणाला सांगितलं तर ते कळणारही नाही म्हणा. तेव्हा श्री भगवान वाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. तेव्हा भगवान म्हणतात या श्लोकामध्ये, हे अर्जुना, तुझ्यासारख्या दोषदृष्टीरहित भक्तासाठी हे परम गोपनीय परम रहस्यमय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा उत्तम प्रकारे मी सांगणार आहे. आणि जे जाणून घेतलं असताना तू या दुःखरूप संसारातून मुक्त होशील. तुझ्यासारख्या दोषदृष्टीरहित भक्तासाठी हे परम गोपनीय परमगुह्य विज्ञानासहित ज्ञान पुन्हा सांगतो. म्हणजे आधी सांगितलेलं आहेच म्हणाले, आधी सांगितलेलं आहे, पण मी पुन्हा उत्तम प्रकारे म्हणजे सविस्तर तुला सांगेन, सखोलपणाने सांगेन. आणि हे जाणून घेतल्यावर काय होईल, हे जाणून घेतलं असताना तू या दुःखरूप संसारातून मुक्त होशील. अशुभात मोक्ष से अशुभात. हा संसार म्हणाले अशुभ आहे. लोक संसार करतात पण त्यांना हे लक्षात येत नाही, अरे संसार हाच तर अशुभ आहे. काय मग शुभ कसं होईल? त्या संसारामध्ये तू भक्ती मार्ग संसार भक्तिमय करशील. जेव्हा संसार भक्तिमय होतो तेव्हा तो त्याचा अशुभ पण जात आणि तो शुभ होतो. म्हणून मी तुला सांगतो म्हणाले, ज्ञान गुह्य असं राजविद्या राजगुह्य असं आहे. तेव्हा भगवान सांगतात, अर्जुना, हे जे मी तुला आता ज्ञान सांगणार आहे ते परम गोपनीय आहे, सिक्रेट, अत्यंत गोपनीय आहे, परम गुह्य असं आहे. परम गुह्य आहे किंवा रहस्यमय आहे. तेव्हा किंवा गोपनीय या शब्दामध्ये 2 प्रकारचे अभिप्राय आहेत. गोपनीय आहे, रहस्यमय आहे, परम गुह्य आहे. याच्यामध्ये काय सांगायचं, काय अभिप्राय आहे? तर हे एखादी गोष्ट आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला, अगदी भरवशाच्या व्यक्तीला सांगतो, आपल्या मनातलं गुह्य. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, गोड गोड गुपित तुझ्या मनी. काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, गोड गोड गुपित तुझ्या मनी. तेव्हा म्हणले, गुपित संसारातलं गुपित असतं ते सुद्धा कानात हळूच सांगतात. अगदी ज्याच्यावर आपला विश्वास असतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, ज्याचं आपल्यावर प्रेम असतं. तेव्हा भगवान सांगतात की हे अर्जुना, तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि तू, त्यांनी सांगितलं की
अनसूयवे, तू द्वेष करणारा नाही. अर्जुन हा अत्यंत सात्विक होता, सात्विक सात्विक स्वभावाचा होता आणि श्रीकृष्णाशी त्याचे खूप प्रेमाचे संबंध होते आणि म्हणून तो द्वेष करणार नाही तर निश्चितच आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात की मला माहिती आहे की तू माझा द्वेष करत नाही आणि म्हणून हे ज्ञान मी तुला देतो. कारण हे ज्ञान कोणालाही सांगू नये. याचं कारण काय? रामदास स्वामी सांगतात, आधीच जन हे उद्धट, तया करू नये ज्ञान प्रगट. हे जन आधीच म्हणले उद्धट आहे, त्यांना हे ज्ञान प्रगट केलं की झालं म्हणा. आम्ही तिकडे छिंदवाड्याला गेलो होतो, तिथे ते आमचे सगळे नातेवाईक लोक, त्यांना वाटलं आता हे काय यांची परीक्षा घ्यावी, अंक घ्यावं काय काय ते बोलत होते. आम्ही त्यांना ज्ञान नाही सांगितलं काय. तेव्हा म्हणले हे जन हे उद्धट आहे आणि त्यांना ज्ञान प्रकट करू नये आणि म्हणून परम गोपनीय परम रहस्यमय असं सांगितलं. या उद्धट लोकांना ज्ञान जर प्रकट केलं तरी म्हणले तर त्यांना ते शब्दाने कळणारच नाही. त्यांना काय करणार? रे रे कोकिल सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम्. काय अंबोदा बहो वसंती गगने सर्वेऽपि नेतादृश केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. ते म्हणतो रे रे कोकिल सावधान मना सावधान राहा म्हणा. मित्रम क्षणम श्रूयताम, जरा क्षणभर तू ऐक, श्रवण कर, सावधानपणा. श्रवण करायचं ते कसं? सद्गुरूंचं श्रवण करायचं ते सावधानपणाने श्रवण केलं पाहिजे. आता इकडे काहीतरी काम करतोय, काहीतरी कोणाशी बोलतोय, काहीतरी मनात वेगळे विचार आहेत आणि श्रवण करतोय, तर म्हणले त्याचं श्रवण बरोबर होणार नाही. आणि म्हणून श्रवणामध्ये एकतांता पाहिजे. अंबोदा बहो वसंती गगने सर्वेपि नेतादृश, की आकाशामध्ये मेघ आहेत म्हणाले, पुष्कळ प्रकारचे असतात. काही पांढरे मेघ असतात, काही काळे मेघ असतात, पण सगळेच पाणी देत नाही म्हणजे. काही गर्जंती केचित वृथा कश्चित वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं, काहीच फक्त आपला वर्षाव करून पाण्याचा या पृथ्वीला आर्द्र करतात. गर्जंती केचित वृथा, आणि काही तर म्हणाले नुसतंच गर्जना करतात. तेव्हा म्हणले या लोकांना ज्ञान प्रगट केलं तर एकतर या लोकांना येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करीसी अनेक, हे मूर्ख यास किमपि नसे विवेक, कोकिळ वर्ण बघुनी म्हणतील काच. अरे तुझा कोकिळा, त्या तू ओळखताही नाहीत म्हणले त्यांना की कोकिळा आहे का कावळा आहे, दोघांचा वर्ण काळा आहे. यांना हेच तर कळत नाहीये की तुझा वर्ण बघून तुला कोकिळ्याचा ऐवजी काक म्हणतील, कावळा असं म्हणतील आणि कावळ्याची कावकाव म्हणून सोडून देतील. काय का भाषणे मधुर तू करीसी विवेक, यांना तू विवेक ज्ञान काय सांगतोस? तेव्हा यांना हे ज्ञान सांगण्याचं नाही. जे पात्र असतील, ज्यांना तळमळ असेल त्यांनाच हे ज्ञान सांगायचं असतं. आणि म्हणून शब्दाने ज्ञान कळण्यासारखं नाही. ज्ञान कळण्यासाठी बुद्धीची एक खास पातळी लागते किंवा पात्रता लागते. कशी पात्रता लागते म्हणाले, कशी बुद्धी पाहिजे? आमचे महाराज सांगायचे. अरे म्हणाले जी बुद्धीला लागते ना म्हणाले, ती तीव्र लागते आणि शुद्ध बुद्धी. नुसती तीव्र असून उपयोग नाही. चोराची बुद्धी तीव्र असते पण शुद्ध नसते म्हणा. की शुद्ध आणि तीव्र अशी बुद्धी लागते म्हणा.
म्हणजे अत्यंत सूक्ष्म बुद्धी, अत्यंत शुद्ध, अत्यंत सात्विक, अत्यंत तीव्र अशी बुद्धी लागते. आणि या बुद्धीलाच प्रज्ञा बुद्धी असं म्हणतात. परमात्म्याचं ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रज्ञा बुद्धी लागते. ती कशी असते? अत्यंत सूक्ष्म असते, अत्यंत शुद्ध असते, अत्यंत सात्विक असते. आणि या बुद्धीला प्रज्ञा बुद्धी असं म्हणतात. किती बुद्धिमान मनुष्य असला तरी त्याची बुद्धी एवढी शुद्ध, सात्विक आणि तीव्र नसते. शुद्ध बुद्धी असते ती बुद्धी नेहमी तीव्र असतेच, पण नुसती तीव्र बुद्धी असली तर शुद्ध आणि सात्विक नसते. त्याच्यामुळे त्याला हे ज्ञान, परमार्थाचं ज्ञान कळत नाही. श्रद्धा आणि प्रेम, मग बुद्धी ही सात्विक कशी बनते हो? ही सात्विक बुद्धी कशी तयार करायची, कशी आणायची, किंवा आपली बुद्धी ही सात्विक कशी करायची? तर म्हणजे ती श्रद्धा आणि प्रेमाने होते. प्रेम आणि श्रद्धा म्हणजेच भाव. ज्या ज्या ठिकाणी भाव आहे ना, म्हणजे श्रद्धा आणि प्रेम आहे सद्गुरूंच्या बद्दल, त्याची बुद्धी शुद्ध आहे, सात्विक आहे, हे सांगायलाच नको. मग बुद्धी शुद्ध आणि सात्विक कशी करायची? तर श्रद्धा वाढवायची, प्रेम वाढवायचं, म्हणजे ती बुद्धी शुद्ध आणि सात्विक बनते. आणि त्या सात्विक बुद्धीनेच परमात्म्याचं ज्ञान जाणलं जातं. परमात्म्याला जाणलं जातं सात्विक बुद्धीने. नाहीतर रजस्तमस बुद्धीने किती ज्ञान झालं तरी त्या परमात्म्याला जाणता येत नाही. त्या परमात्म्याचा प्रकाश त्या बुद्धीत पडत नाही. म्हणून सद्गुरूच्या बोधाने ही बुद्धी शुद्ध होते. श्रद्धा आणि प्रेम, सद्गुरूंच्या श्रद्धा आणि प्रेमाने बुद्धी सात्विक बनते. सद्गुरूंच्या बोधाने, सद्गुरू बोध देतात आणि त्या बोधाने ती बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध कशी करायची? सद्गुरूंच्या बोधाने. सद्गुरूंच्या मुखातून ज्ञानाचं श्रवण करता करता, ज्ञानाचं श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन हे करता करता करता, सद्गुरूंच्या मुखातून श्रवण आधी एवढ्या तळमळीने करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्रवण कसं करायचं? एखादा आईचा मुलगा हरवलेला आहे आणि ती वाट बघत बसलेली आहे, कोणी येऊन त्याचा पत्ता सांगतो का? आणि एक आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा, असं म्हटल्याबरोबर ती एकदम एवढी ती एकाग्रतेने ती ऐकते काय तो सांगतोय. तसं म्हणले हरवलेल्या मुलाची वार्ता ज्या तळमळीने ऐकते आई, तसं म्हणाले सद्गुरूंचं जे प्रवचन आहे ना ते ऐकायचं असतं. आणि ते जेव्हा तशा तळमळीने, तशा आतुरतेने ऐकलं जातं, श्रवण केलं जातं, तेव्हा म्हणाले त्याचं मनन आपोआप घडतं, त्याचं चिंतन आपोआप घडतं, त्याचं निधिध्यासन आपोआप घडतं, वेगळं करावं लागत नाही. बघा किती सुंदर, किती सुंदर सांगितलं. अरे तुला मनन, चिंतन आणि निधिध्यासन नाही जमणार बाबा, त्याला फार मोठं तपश्चर्या लागते. पण सद्गुरूंची किमया अशी आहे, म्हणले सद्गुरूंच्या मुखातून ज्ञान श्रवण करता करता जर तू त्या तळमळीने, त्या प्रेमाने तू जर केलं, त्या श्रद्धेने केलं, त्या प्रेमाने केलं, त्या आतुरतेने जर ते श्रवण तू केलं, नाही तर इकडे काय काम सुरू आहे, सद्गुरू आम्ही ऐकतो, आमचं एकीकडे काम सुरू असतं, इकडे आम्ही ऐकत असतो, तर ते नुसतं श्रवण होईल म्हणलं. पण जर असं कोणी श्रवण करत असेल की सर्वांगाचे कान करून, असं म्हणतात त्याला, की सर्व इंद्रियाचे कान करून, सर्व इंद्रियांना कान करून ते जेव्हा ऐकलं जातं, तेव्हा म्हणजे त्याचं मनन आपोआप होतं, त्याचं चिंतन आपोआप होतं, त्याचं निधिध्यासन आपोआप होतं. आणि श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन ज्याचं होतं त्याची बुद्धी खूप सूक्ष्म होते, सूक्ष्माती सूक्ष्म होत जाते. बघा कसं सांगतात, बुद्धी सूक्ष्माती सूक्ष्म होत जाते. आणि जी सूक्ष्म बुद्धी होते त्याच्यानंतर म्हणाले तीव्र बुद्धी होते, चिंतनाने बुद्धी तीव्र होते, निधिध्यासन आणि आत्मज्ञान बुद्धी स्थिर होते.
चिंतनाने बुद्धी तीव्र होते. निधिध्यासनाने बुद्धीमध्ये आत्मज्ञान स्थिर होत. ज्ञान स्थिर झालं पाहिजे ना. आणि शेवटी सद्गुरु कृपेने हृदयामध्ये त्या आत्मज्ञानाचं निरंतर स्फुरण होतं. आम्ही एवढं गीतेवर कसं काय बोलतो, मला मोठं आश्चर्य वाटतं. मी श्लोक पाहिला तर तेव्हा एकदम एवढं कठीण वाटतं. आधी काय सांगता येईल बाबा याच, नुसतं श्लोक आम्ही वाचत राहतो, त्याच्यावर काय सांगता येईल आपल्याला. असं म्हणता म्हणता जेव्हा आम्ही विचार करायला लागतो तेव्हा आपोआप सद्गुरू आमच्या हृदयात आलेलेच आहेत. सद्गुरू आमच्या हृदयात आहेत, ते बोलायला लागतात आणि तिथे निरंतर असं स्फुरण होतं ज्ञानाचं. हा अगदी अनुभव असा असतो, ज्ञानाचं स्फुरण. श्रवण मनन चिंतन निधिध्यासन, श्रवण मनन चिंतन हे करण्याचं असतं. निधिध्यासन आपोआप होतं आणि त्याच्यानंतर आत्मज्ञानाचं स्फुरण ते सद्गुरूंच्या कृपेने होतं म्हणा. परंतु चिंतन श्रवणापासूनच ज्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली त्याला म्हणले ते श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आणि स्फुरण हे सहज होतं म्हणजे सर. तेव्हा म्हणले याच्यासाठी प्रदीर्घ काळ सद्गुरूंचा सहवास श्रवण संवाद करावा लागतो. प्रदीर्घ काळ का सांगितला, तरी तपश्चर्या आहे ना. तपश्चर्या न करताच कोणी काय, पूर्वीच्या ऋषी मुनींनी एवढी तपश्चर्या केली, अनेक वर्ष तपश्चर्या हजारो वर्ष करायचे तर तपश्चर्या, तेव्हा त्यांना हे सर्व प्राप्त झालं म्हणून. तेव्हा प्रदीर्घ काळ सद्गुरूंच्या सहवासात संवाद, सद्गुरूंच्या कार्यामध्ये सेवा, अशी खडतर तपश्चर्या जेव्हा करावी लागते तेव्हा म्हणाले अशी बुद्धी फारच दुर्लभ आहे म्हणे. तेव्हा ही बुद्धी प्राप्त होते. अशी बुद्धी फारच दुर्लभ आहे. आणि म्हणून हे ज्ञान शब्दाने एखाद वेळ वाचलं ऐकलं शब्दाने कळेल, पण तरी बुद्धीत प्रकाशित होणार नाही, प्रकाश पडणार नाही. हे ज्ञान बुद्धीत प्रकाशित होतं म्हणले. हा प्रकाशित शब्द हा वापरलेला आहे. आमच्या मानाने सुद्धा प्रकाशित होणं, बुद्धीत हे ज्ञान प्रकाशित झालं पाहिजे. आणि म्हणून हे ज्ञान सांगितलं की परम गोपनीय आहे, परम गुह्य आहे, परम रहस्यमय आहे असं भगवान सांगतात. आणि या ज्ञानाचा जसा महिमा आहे म्हणाल, त्या ज्ञानाचा जसा महिमा ते की ते परम गोपनीय आहे, असा या ज्ञानाचा महिमा आहे. तेव्हा या श्लोकाचा पहिला पूर्वार्ध आज आपण एवढं सांगून याचा उत्तरार्ध आपण थोडी विश्रांतीनंतर घेऊन नंतर आपण याचा उत्तरार्ध बघू. श्री गुरुदेव दत्त.